नमस्कार मंडळी, रहाटे काकी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार असा एक पदार्थ जो आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि ज्याच्या वापरामुळे आपला पदार्थ झटपट आणि चविष्ट होऊ शकतो. तो पदार्थ म्हणजे कांद्या खोबऱ्याचं वाटण. आमच्या कोकणातील लोकांना या कांद्या खोबऱ्याच्या वाटणाशिवाय अन्न काही गळ्याखाली उतरत नाही. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आपण उसळी असो किंवा चिकन मटण असो, अंडा करी असो, कशातही घातलं, शिवाय आमटी, साधी आमटी असेल तर आमटीतही आम्हाला हे कांद्या खोबऱ्याचं वाटण लागतं. तर ह्या कांद्या चविष्ट असं कांद्या खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ते आपण पाहूया. तर ह्या कांद्या खोबऱ्याच्या वाटणासाठी काय साहित्य लागतंय ते आपण बघूया. इथे 2 वाट्या आपण सुकं खोबरं घेतलंय. आता ह्या आमच्या रत्नागिरी पट्ट्यात हे सुकं खोबरं वापरलं जातं, तर पुढे मालवणला गेलं की ओलं खोबरं वापरलं जातं. तर मी आज दाखवणार आहे सुक्या खोबऱ्यापासून बनवणारं वाटप. तर हे 2 वाट्या वाटप घेतलं. जर एका वाटीला आपण असे छोटे मीडियम आकाराचे 3 कांदे, म्हणून मी 2 वाट्या घेतल्या. त्यासाठी हे आपण 6 कांदे घेतले. 2 लसूणचे गड्डे घेतले, 2 हे आलं आहे, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि हा आमचा घरगुती गरम मसाला आहे. हा त्या गरम मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे मीठ आहे आणि तेल. चला तर आपण सुरुवात करूया. सुकं खोबरं किसून घेणार आहोत. त्या खोबऱ्याच्या वाट्या असतात त्या मी नेहमी धुवून घेते, कारण ते कुठेही वाळत बिळत घातलेल्या असतात, त्या काळपट दिसतात. धुतल्यावर ती स्वच्छ होतात बघा. हे सुकं खोबरं आता धुवून घेतलंय. ते आता पुसून आपण किसून घेऊया. कापडाने आपण स्वच्छ अशा पुसून घेऊया. आणि आता आपण हे खोबरं किसून घेऊ. तर किसायला येत नसेल तर सुरीने कापलं तरीही चालेल. हे अशा प्रकारे हे किसून घ्यायचं. असा हा पूर्ण आपण ह्या 2 वाट्या किसून घेऊया. आता मी 1 वाटी खोबरं हे किसून घेतलंय. ज्यांना किसायला जमत नसेल तर त्यांनी असं हे कापून घेतलं तरीही चालेल. असे पातळ पातळ खोबऱ्याचे तुकडे काढून अशा प्रकारे काढून घेतले तरी चालेल. आता आपण त्याला लागणारे कांदे कापून घेऊया. हे पुढचा भाग काढून टाकायचा, मागचाही काढून टाकायचा. आणि आपण उभे कांदे चिरणार आहोत. पूर्वीच्या काळी की कांदा, खोबरा आणि लसूण हे निखाऱ्यावर भाजलं जायचं आणि पाट्यावर वाटायचं. त्याला ही चव वेगळीच चव होती. हे आता कांदे कापून भाजून अशा पद्धतीत करतात. तर हे असे आपण उभे, जसे आपण कांदा भजीला कापतो त्याप्रमाणे असे उभे उभे पातळ कांदे आपण कापून घेऊया. आता हे सगळे कांदे आपण कापून घेऊया. असे सगळे कांदे आपले कापून झाले आहेत. आता आपण खोबरं किसल्यानंतर जे हे असं जाडं जाडं उरतं ते नीट भाजलं जावं म्हणून मी जरा मिक्सरला लावून घेते. त्याची पावडर होऊन ह्यात आपण मिक्स करूया. मिक्स करूया आणि आता हे गॅस ऑन करून खोबरं भाजायला घेऊया. आपण खोबरं भाजून घेणार आहोत. हे आता न करपवता आपण चांगलं लालसर खोबरं भाजून घेणार आहोत. आमच्या कोकणामध्ये नारळाचं उत्पादन जास्त असतं, त्यामुळे प्रत्येक पदार्थात जेवणात खोबऱ्याचा वापर जास्त होतो. तसं आपण पुढे गेलो, सांगली सातारा साईडला गेलो, तिथे शेंगदाणे होतात बऱ्यापैकी, त्यामुळे ते शेंगदाण्याचा वापर जास्त करतात. आता हे होत आलंय आपलं खोबरं. खोबरं हे पटकन भाजलं जातं, त्यामुळे ते सतत हलवत राहिलं पाहिजे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. बघा हे आता खोबरं आपलं लालसर असं भाजून झालंय. आता आपण त्याला काढून घेऊ. असं करपू न देता असं लालसर असं खोबरं आपण भाजून घेऊया.
आता हे ताटात काढूया. कढईत कांदा घालूया आपण. त्यात थोडस तेल घालूया आणि आपण आता हा कांदाही भाजून घेऊया. कांदा भाजेपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. अशा सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. आणि आता ही अगदी आपल्याला सोलायला कठीण वाटत असेल तर ही लसूण पाकळी अशी मध्ये कट केली तर ती चटकन सोलली जाते. अशा पद्धतीने ती पटकन सोलली जाते. नाही नख तर लसूण सोलता सोलता नख दुखतात. अशी ती चटकन सोलली जाते. अशी लसूण आपण ह्यात टाकणार आहोत. आता ही सगळी लसूण आपण सोलून घेऊया. आता हे आपण लसूण टाकणार आहोत. आल्याचा तुकडा आपण वरून सोलून घेऊया. साल काढून घेऊया आणि त्याचे बारीक तुकडे करून त्यात घालूया. अशा प्रकारे आलं सोलून अशा प्रकारे हे आलं आपण बारीक चिरून त्यात घालणार आहोत. म्हणजे ते वाटणार व्यवस्थित वाटले जातात. आलं आपण घालणार आहोत. मला कांदा मऊ होईपर्यंत त्याला परतायचंय. आता या 2 मिरच्यांचे तुकडे आपण घालणार आहोत. कांद्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ घातल्याने कांदाही मऊ पडेल, शिवाय आपलं हे वाटण टिकण्यास मदत होते. हे आपण वाटणात मीठ घातलंय त्यामुळे भाजीत किंवा आपण जो पदार्थ करू त्यात मीठ घालताना बेताचं घालायचं. तर व्यवस्थित त्याला परतून घेऊया. आता मीठ घातल्यामुळे कांदा लगेच मऊ होईल. शेवटी आपण त्यात कोथिंबीर घालूया आणि थोडं परतून घेऊया. अशा प्रकारे हा आपला कांदा भाजून झालाय. आता याला ताटात काढून आपण गार करून घेऊ. आता हे आपलं झालंय. तुम्ही बघू शकता असा छानपैकी लाल कांदा भाजला गेलाय, लसूण भाजलं गेलंय. आता आपण ह्यात काढूया. आता कांदा आणि खोबरं आपलं हे भाजून झालंय. कांदा भाजल्यामुळे तो आळतो, त्यामुळे तो थोडा दिसतो आणि असंच दिसलं पाहिजे. कांद्यापेक्षा हे खोबरं जास्त पाहिजे, तर हे आपलं वाटण छानपैकी टिकतं. आता आपल्याला हे ना गार करून आपण वाटून घेऊया. आता हे आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, कांदा खोबऱ्याचे भाजलंय, गार झालंय. आता त्यात हा गरम मसाला आपण ह्या सुक्या खोबऱ्यात टाकूया. प्रथम आपण सुकं खोबरं वाटून घेऊया. सुकं खोबरं पण असं वाटायचं की ते जास्त पण फिरवायचं नाही आणि कमीही नाही. तेलही नाही निघालं पाहिजे. व्यवस्थित असं वाटून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण हे खोबरं वाटून घ्यायचंय. जास्त पण अति वाटायचं नाही, म्हणजे ते तेल निघतं नाही तर. हे आता खोबरं आपण ह्यात काढूया. आता कांदा वाटूया. अर्धा कांदा घेतलाय, बारीक करूया आपण. अशा प्रकारे हा कांदा बारीक वाटून घेतलाय. तर ह्यातच थोडं खोबरं घालूया आणि एकत्र वाटूया. असं आपण एकत्र हे वाटून घेऊया, म्हणजे ते चांगलं मिक्स होईल. हे काढून घेऊया. आता पुन्हा उरलेला कांदा वाटूया. हा उरलेला सगळा
कांदा वाटूया. पुन्हा यात थोडं हे उरलेलं खोबरं घालूया आणि एकदा फिरवून घेऊया. तिथे चांगल्या प्रकारे कांदा खोबरा मिक्स होतं. यात काढून आपण हे सगळं एकत्र गोळा करूया. असं आता आपण हाताने हे गोळा करूया. त्याचा एक गोळा बनवून आपण स्वच्छ असं भांड सुकं असं घ्यायचं, ओलं घ्यायचं नाही, शक्यतो चांगलं सुकं पुसलेलं असेल असं भांड घेऊन आपण वाटणाचा गोळा त्यात ठेवूया. मिक्स करूया. एकत्र गोळा करून ठेवून देऊया. तर असं हे आपलं तयार आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण. हे आपण आता फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो. जेव्हा केव्हा आपल्याला हवंय तेव्हा सुका चमचा घेऊन त्याने हे अलगद काढून पुन्हा ते झाकून फ्रीजमध्ये तसंच ठेवून द्यायचं. हे 8-15 दिवस सहज टिकतं. तर मी दाखवलेलं कांद्या खोबऱ्याचं वाटण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रहाटे काकी या चॅनलला सबस्क्राईब करा.